सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं वार्ड क्रमांक 19 मधील मला काय वाटतं की भाजपचा आता दिलेले जो एक नगरसेवक आहे ते नगरसेवकावरती भाजपने म्हणजे लंगड्या घोड्यावरती रेस लावले असं माझं मत आहे। त्यांच्यात अनेक अजून चांगले उमेदवार होते, परंतु लोकांना फिरणारा कायम आजारी असणारा किंवा भविष्यात 2000 म्हणजे एक गंभीर आजार असणारा उमेदवाराला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे। हे एक म्हणजे ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती काम आपल्या करण्यासाठी किंवा त्यांची मागणी करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये जात असतोय किंवा त्यांना फोन करत असतो त्यावेळेला त्या उमेदवाराला बोलता येत नाही, त्या उमेदवाराला बोलता येत नाही, मावा खाऊन घासाबाद झालाय अशा उमेदवाराला या भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे। हे म्हणजे त्यांची तब्येत चांगली राहावं, त्यांना सुख शांती मिळून त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं हे आम्ही इच्छा करतो। परंतु आता एखाद्याला एखादा आजार लागला असेल आणि अशा उमेदवाराला जर भारतीय जनता पार्टी उभा करत असेल तर तो लोकांजवळ पोहोचणार कसा, लोकांकडे जाणार कसा, लोकांचे म्हणणे मांडणार कसा। हे लग्ना घोड्यावरती रेस लावलेली भाजप पार्टीने काय उमेदवार दिले आहेत असे गंभीर आजार असणारे, लोकांना फिरणारे, बोलता नाही येणारे, किती वैशिष्ट्य बघा, एका उमेदवाराला बोलता येत नाही त्याला तुम्ही उमेदवारी देताय, हे म्हणजे किती म्हणजे निर्णयदायक आहे भाजपचं हे काय लोकांना पटलं नाही। त्यामुळं भाजपच्या विरोधात या वेळेला प्रचंड विरोधी वातावरण आहे।